प्रांताधिकाऱ्यांचा शांतता संघर्ष करो। आणि प्रांताला निवेदन सांगितलं होतं की आमच्या व्यथा ऐकण्यासाठी निवेदन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कार्यालयात उपस्थित राहा, परंतु भिवंडीचा हा प्रांत अधिकारी अत्यंत असंवेदनशील आहे, अत्यंत जातीवादी आहे। त्यांना दलितांच्या कुठल्याही हत्येबद्दल मृत्यूबद्दल कुठलीही संवेदना नाही। आंबेडकरांचा अल्पसंख्याक न्याय समृद्धी महामार्ग, वडोदराचा महामार्ग, त्याच्यात भूसंपादनाचे पैसे काढण्यात हे प्रांत अधिकारी अत्यंत भ्रष्टाचार करण्यात मशगूल आहेत। पत्र दिलं होतं ना, तुला ना काही होतं तुला काय तुमच्या प्रांतात एवढा मोठा मर्डर झालाय, तुम्हाला इंटिमेशन केलं प्रत्येक नायक तहसीलदार एवढं प्रांत तुमची किंमत नाही आमच्या गेलेल्या मुलाची किंमत नाही तुमच्या प्रांताला। संपूर्णतः धोक्यात आलेले असताना प्रांत अधिकाऱ्याने अशा पद्धतीचा अशक्य अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे। त्याच्याबद्दल सगळे दलित संघटना, सगळे भाषिक, सर्व जातीय, सर्व मानवतेला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आणि सगळे लोक या प्रांताधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि प्रांत अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आजच्या दिवशी आम्ही मागणी करतो। आपका स्वागत है। आज हम भिवंडी के प्रांत कार्यालय के सामने खड़े हैं। हम आपको बता दें कि आज जो 14 फरवरी को भिवंडी शहर में जो हत्या प्रकरण हुआ था, संकेत भोसले हत्या प्रकरण, उसके निषेधार्थ आज एक एल्गार मोर्चा भिवंडी शहर में निकाला गया, जो कि छत्रपति शिवाजी महाराज चौक से शुरू होकर के भिवंडी प्रांत कार्यालय तक आना था। ये मोर्चे का स्वरूप एकदम भव्य दिव्य था और ये एक विशालकाय मोर्चा यहाँ पर लोगों को आपको नजर आएगा, क्योंकि इस मोर्चे में काफ़ी सारे लोग यहाँ पर शामिल हुए। और हम आपको बता दें कि जो ये मोर्चा जो है, ये इस मोर्चे के जो संयोजक थे एडवोकेट किरण चंद ने, इन्होंने कहा था कि ये मोर्चा हम सिर्फ एक अकेले संकेत भोसले के लिए नहीं, बल्कि इससे पहले विक्की ढेपे और शिवा बंसोड़े और विकास कांबड़े जैसे जो युवक थे, अम्बेडकरी युवक, जिनकी पहले भी इसी तरह से हत्या कर दी गई थी, उनके भी लिए ये निकाला जा रहा है कि उन्हें भी न्याय मिलना चाहिए। हम आपको बता दें कि इस वक्त जब एडवोकेट किरण चंद ने यहाँ पर प्रांत अधिकारी को अपना निवेदन देने के लिए जब भिवंडी प्रांत कार्यालय पहुंचे, तो प्रांत अधिकारी को अपनी कुर्सी पे मौजूद ना पाते हुए उन्होंने जो प्रांत अधिकारी है उनके खिलाफ मुर्दाबाद के नारे भी लगाए। हम आपको बता दें कि शहर में जो हालात है इस वक्त, इस मोर्चे में चलते हुए लोगों ने, जो अम्बेडकरी युवक थे, उन्होंने जो महाराष्ट्र में जो शिंदे फडणवीस सरकार है उनके खिलाफ भी मुर्दाबाद के नारे लगाए। इस वक्त जब एडवोकेट किरण चन्ने ने पत्रकारों से बात की तो उन्होंने बताया कि भिवंडी शहर में जो प्रांत अधिकारी है उन्हें जो एकाध बड़ा हत्या प्रकरण, इतना बड़ा हत्या प्रकरण भिवंडी शहर में हो गया, लेकिन उन्हें उसकी चिंता नहीं है, वो किसी और काम से बाहर गए हैं। तो पूरी बातचीत मीडिया से करते हुए एडवोकेट किरण चन्ने ने कहा कि हाँ, आइए सुनते हैं। मैं आमिर अंसारी, स्पीड न्यूज भारत, भिवंडी। सातत्यानं भिवंडी शहरामध्ये गेल्या 2 दशकापासून दलितांच्या मुलांच्या गुंड टोळ्यांकडून हत्या होत आहेत। मग शिवशरण बनसोडे असेल, विकास कांबळे असेल आणि अलीकडे मागच्या 2017 झालेला 16 झालेला विकास ढेपे असेल। आज देखील 14 तारखेला संकेत भोसले नावाच्या 11वी शिकणाऱ्या अत्यंत लहान मुलाला एका ड्रग माफियानं त्याचं अपहरण करून, प्री प्लॅन करून त्याचं अपहरण केलं। त्याला नशेची औषधं पाजली, ड्रग्स पाजला, त्याला हलल करून मारला, त्याचे पाय तोडले, त्याचं डोकं ठेचण्यात आलं, त्याच्या तोंडावर पाणी मागत असताना लघवी केली गेली। असं अमानुष कृत्य भिवंडी शहरामध्ये घडलेलं आहे। त्याच्यामुळे
विशेष करून आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे, राग आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या घटनेचा निषेध केला जातोय. आणि आज या संकेत भोसलेला न्याय देण्यासाठी तमाम भिवंडी तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील आंबेडकरी पुरोगामी आणि मानवतेवर प्रेम करणारी जनता या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेली आहे. आम्ही प्रांतांना निवेदन सांगितलं होतं की आमच्या व्यथा ऐकण्यासाठी, निवेदन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कार्यालयात उपस्थित राहा. परंतु भिवंडीचा हा प्रांत अधिकारी अत्यंत असंवेदनशील आहे, अत्यंत जातीवादी आहे. त्यांना दलितांच्या कुठल्याही हत्येबद्दल, मृत्यूबद्दल कुठलीही संवेदना नाही, म्हणून ते आज देखील कार्यालयात हजर नसतात आणि नाहीत. ते फक्त समृद्धी महामार्ग, वडोदऱ्याचा महामार्ग, त्याच्यात भूसंपादनाचे पैसे काढण्यात हे प्रांत अधिकारी अत्यंत भ्रष्टाचार करण्यात मशगूल आहेत. यांच्या संवेदना माणसाप्रती मेलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आजच्या दिवशी जाहीर निषेध करतो. नेहमी नायब तहसीलदारला कोणतरी क्लर्कला बसवायचं, निवेदन घ्यायचं, परंतु या भिवंडीतली कायदा सुव्यवस्था संपूर्णतः धोक्यात आलेली असताना प्रांत अधिकाऱ्याने अशा पद्धतीचा अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे. त्याच्याबद्दल सगळे दलित संघटना, सगळे भाषिक, सर्व जातीय, सर्व मानवतेला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आणि सगळे लोक या प्रांत अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि प्रांत अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आजच्या दिवशी आम्ही मागणी करतो. स्पीड न्यूज भारत.